काँग्रेस नागपुरातनं लोकसभा निवडणुकीचं बिगुल फुंकणारे आज काँग्रेस पक्षाचा 139वा स्थापना दिवस आहे। नागपुरातील बहादूर मैदानात सभा होते। पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या उपस्थितीत आज काँग्रेस लोकसभा निवडणुकीचं बिगुल राज्याच्या उपराजधानीतून फुंकणार आहे। या सभेसाठी मोठं स्टेज उभारण्यात आलंय। मुख्य व्यासपीठावर सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे मुख्य नेते असतील। याशिवाय आजच्या सभेला विविध राज्यातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, राष्ट्रीय कार्यकारिणीतील पदाधिकारी, सर्व राज्यातील प्रदेशाध्यक्ष तसंच विविध आघाड्यांचे प्रमुख येणार आहेत। तर सभास्थळावरूनच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। काँग्रेसच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधून आज नागपुरात हे तैयार हम ही काँग्रेसची महासभा होत्या आणि त्यासाठी बहादुरा येथील हे मैदान जे आहे ते पूर्णपणे सज्ज झालेलं आपण बघू शकतो। अतिशय विस्तृत असं हे मैदान आणि या मैदानावर याच व्यासपीठावरून जिथे आता मी उभा आहे याच व्यासपीठावरून काँग्रेसचे जे शीर्षस्थ नेते आहे ते सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। लोकसभेचं जे बिगुल आहे ते काँग्रेसचं आज राज्याची उपराजधानी नागपुरातून फुंकलं जाणार आहे, त्याची ही संपूर्ण तयारी। आणि आपण हे व्यासपीठ बघू शकतो। 3 असे व्यासपीठ तयार करण्यात आले। हे मुख्य व्यासपीठ जेथे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी हे स्वतः बसतील, इथून सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। साधारण 200 ज्या आसन व्यवस्था म्हणजे खुर्च्या ज्या आहे त्या या मुख्य व्यासपीठावर ठेवण्यात आलेल्या आहे। या व्यतिरिक्त अजून 2 वेगळे व्यासपीठ तयार करण्यात आले। या व्यासपीठावर काँग्रेसचे शीर्षस्थ नेते आणि केंद्रीय समितीतील जे नेते आहेत ते त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। त्याच्या बाजूला अजून काँग्रेसचे प्रदेशातील जे मुख्य नेते आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। आणि त्याशिवाय अजून एक व्यासपीठ स्टेजच्या मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला करण्यात आलं आहे। तिथे काँग्रेसच्या इतर नेत्यांची व्हीव्हीआयपी नेते आणि विविध सेल्सचे जे नेते आहेत त्यांची बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। अगदी जोरदार अशी ही संपूर्ण तयारी काँग्रेसकडून करण्यात आलेली आहे। झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नश्री सातपुतेसह अमर काणे, नागपूर।